नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मी आपलं स्वागत करतो. त्यामध्ये आता प्रियाने ही एक कल्पनाला बाहेर आणलेलं असतं आणि कल्पना आता टेबलसमोर खुर्चीवर बसलेली असते. तेव्हा आता अर्जुन आणि पूर्णाजी सगळेजण कल्पनाला थोडंसं खाऊन घेण्यासाठी सांगतात. तर कल्पना म्हणते, नकोय, मला भूक नाहीये. पटकन पाण्याचा ग्लास भरवत आता प्रिया म्हणते की कल्पना मामी पाणी पी बरं तू अगोदर. आणि प्रिया कल्पनाला पाणी प्यायला देते तर कल्पना पाणी पिते. सगळेजण आता कल्पनाकडे बघत असतात. तेव्हा आता कल्पनाकडे बघत प्रिया म्हणते की कल्पना मामी, तुला जर हे सगळं आवडत नसेल तर मी तुझ्यासाठी बाहेरून काहीतरी मागू का? प्रतिमा म्हणते की बाहेरून कशाला, मी आहे ना, मी काहीतरी वेगळं बनवते. प्रतिमा म्हणते, सांग बरं कल्पना, काय करू मी तुझ्यासाठी? तेव्हा कल्पना म्हणते की नको, खरंच मला काहीच नकोय. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मम्मा काहीतरी खाऊन घे ना. तेव्हा लगेच प्रिया म्हणते की अर्जुन प्लीज, तू बोलल्याने मामी अजून डिस्टर्ब होतील. अगोदरच तुमच्यामुळे मामीला काही कमी त्रास नाही झालेला. तेव्हा आता प्रिया म्हणते की हे सगळं करताना तुमच्या लक्षात यायला हवं होतं की घरच्यांना किती त्रास होणार आहे अर्जुन. तेव्हा अर्जुन आता प्रियाकडे बघतो तर प्रतिमा तन्वीला शांत राहायला सांगते. तेव्हा आता कल्पना म्हणते की बोलू दे ना प्रतिमा तिला, ती तरी काय चुकीचं बोलते. कल्पना म्हणते की आता यातून मी एकच शिकले, आता कुणावरही मी आंधळा विश्वास ठेवणार नाहीये. ज्याला जन्म दिलाय ना त्याच्यावरही मी आता आंधळा विश्वास ठेवणार नाही, असे आता कल्पना अर्जुनला उद्देशून बोलते. तेव्हा आता रडतच अर्जुन कल्पनाचा हात धरतो आणि म्हणतो की आय एम रिअली सॉरी मामा. तर पटकन कल्पना अर्जुनच्या हातातून हात झटकते. प्रियाला आता खूप हायसं वाटतं. रडतच अर्जुन म्हणतो की आय एम सॉरी मामा, मी तुम्हा सगळ्यांना खूप हर्ट केलं. रडतच अर्जुन म्हणतो की पण मम्मा माझ्याकडे एकदा तरी तू बघ ना. तर कल्पना काही बघायला तयार नसते. तेव्हा प्रतिमा उठून कल्पना समोर येते. तर इकडे चैतन्य आता अर्जुनला धरतो आणि अर्जुनला बाजूला घेऊन जातो. चैतन्य आता इकडे अर्जुनला बेडरूम मध्ये घेऊन येतो आणि आता अर्जुन हा लगेच चैतन्याला म्हणतो की पूर्णाजी, कल्पना, सायली माझ्यासाठी तीन खूप काही होते आणि सगळंच होत्या, पण आज बघ तिघीही माझ्यासोबत बोलत नाहीयेत. तेव्हा आता चैतन्य हा अर्जुनला समजावू लागतो आणि म्हणतो की अरे अर्जुन, पूर्णाजी कल्पना मामीसाठी थोडासा वेळ दे, त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलाय रे आणि या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना वेळ द्यायलाच हवा, असे आता चैतन्य बोलतो. अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य, तेच तर मी करतो ना, नाही तर तन्वी एवढं बोलली मी ऐकून घेतलं असतं का काही? मी काही बोललो नाही. तर आता चैतन्य म्हणतो की जे झालंय ते काय आता आपण बदलू शकणार आहे का? खरी काळजी तर मला सायली वहिनीची वाटते. तिकडे सायली वहिनीवरती काय बेतले असेल काय माहिती, आणि सायली वहिनी कशा असतील तेही काही कळत नाही. उठून उभा राहत अर्जुन म्हणतो की तिकडे सायलीवरती सुद्धा मधुभाऊ, कुसुम सगळेजण खूप चिडले असतील आणि सगळा राग त्यांनी सायलीवर काढला असेल. इकडे आता चैतन्य विचार करतो आणि म्हणतो की मधुभाऊंनी जर सायली वहिनीचं दुसरं लग्न लावलं तर तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो. अर्जुन म्हणतो चैतन्य काय बोलतोयस तू? तेव्हा आता रागावून अर्जुन म्हणतो की हे सगळं तू बोलतोय ना ते तुझ्याकडेच ठेव, आमचं प्रेम खरं आहे, आमचं लग्न खरं आहे. रागाने अर्जुन म्हणतो की आत्ताच्या आत्ता जातो मी कुसुमताईकडे आणि मिसेस सायलींना ताबडतोब इथे घरी घेऊन येतो. तेव्हा आता चैतन्य म्हणतो ठीक आहे, जा मिसेस सायली वहिनींना घेऊन ये आणि घरच्यांना पुन्हा हर्ट कर. तर आता अर्जुन पुन्हा भानावर येतो. चैतन्य म्हणतो की आणि येऊ दे सायली वहिनीला घरी. जी माणसे सायली वहिनीकडे बघतही नाही त्या माणसांसोबत सायली वहिनी कशी राहील? ते ऐकून आता अर्जुन म्हणतो की मी करू तरी काय मग चैतन्य? चैतन्य म्हणतो की सगळ्यात अगोदर तुझं प्रेम तू सायली वहिनी समोर घेऊन ये, आणि एकदा का सायली वहिनीच्या मनातलं प्रेम तुला जर कळालं ना, सायली वहिनीचं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, तर मग तुला सगळ्यांना ठामपणे सांगता येईल की सायली वहिनी तुझी लग्नाची बायको आहे आणि दोघांचंही एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून अर्जुन. असा कान मंत्र आता चैतन्याने अर्जुनला दिलेला असतो. अर्जुन म्हणतो की यू आर राईट, मी आत्ता मिसेस सायलींकडे जातो, घरी जातो आणि मग मिसेस सायलींना सांगतो. पण नाही रे, घरी जर गेलो तर तिथे मधुभाऊ कुसुमताई असतील, त्यांच्या समोर मला बोलता येणार नाही. तेव्हा मी आता मिसेस सायलींना फोन करतो आणि बाहेर कुठेतरी भेटायला बोलावतो आणि मग आम्हाला तिकडे कुणी डिस्टर्ब सुद्धा करणार नाही, असे बोलताच अर्जुन आता सायलीला फोन लावतो. अर्जुनचा आलेला फोन बघून सायली खूप खुश होते आणि तो फोन घेऊ लागते. पण तेवढ्यात मधुभाऊ सायलीकडून फोन
फोन हिसकावून घेतात. तर आता आहो नावाने सेव्ह केलेला तो फोन मधुभाऊ बघून रागाने सायलीकडे बघतात. मधुभाऊ म्हणतात की अगदी उत्साहाने फोन घ्यायला निघाली होती आणि त्या माणसाचा प्रत्येक फोन घ्यायचाच असे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये लिहिलं होतं का, हे मधुभाऊ आता सायलीला बोलतात. ते ऐकून आता सायलीला मोठा धक्का बसतो. मधुभाऊ म्हणतात की आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेजही विसरायचं आणि त्या माणसालाही विसरून जायचं. आता अर्जुन सुभेदार तुझा कोणीच लागत नाही. तेव्हा आता इकडे अर्जुन विचार करतो की मिसेस सायली माझा फोन का घेत नाहीये. इकडे आता सायली मधुभाऊला सांगते की मधुभाऊ अहो मी त्यांची बायको आहे. तर आता मधुभाऊ म्हणतात की फक्त ती कॉन्ट्रॅक्ट पुरती. तेव्हा आता कुसुम म्हणते की मधुभाऊ सायली आणि अर्जुनचं विधिवत. तर लगेच मधुभाऊ म्हणतात की कुसुम तू मध्ये न बोललेलीच बरी. आणि लगेचच आता मधुभाऊ म्हणतात की सायली यापुढे हा फोन माझ्याकडे राहील, म्हणजे तू त्याच्याशी बोलत नाही याची मला खात्री करता येईल. इकडे आता सायली ही मधुभाऊला म्हणते की मधुभाऊ मला त्यांच्यासोबत फक्त एकदा बोलू द्या ना, कदाचित पूर्ण आजीला कसं तरी होत असेल. तेव्हा आता लगेचच मधुभाऊ म्हणतात की मी तुला काय सांगितलं कळलं नाही का तुला. तर सायली म्हणते की मधुभाऊ प्लीज फक्त मला एकदा बोलू द्या. फोन जर मी घेतला नाही तर मला त्या माणसांबद्दल कसं कळल. तेव्हा आता मधुभाऊ म्हणतात की त्या माणसांबद्दल तुला नाही कळलं तर चांगलं राहील. जसं लग्न खोटं तसे त्यांची नातीसुद्धा खोटी आहेत. मधुभाऊ ठणकावून आता सायलीला सांगतात की सायली मी तुला निक्षून सांगतो, यापुढे जर तू अर्जुनशी बोलण्याचा किंवा भेटण्याचा प्रयत्न केला तर तू तुझ्या मेलेल्या बापाचं तोंड बघशील. ते ऐकून सायलीच्या काळजाचा ठोका चुकून सायलीला सगळ्यात मोठा भयानक धक्का बसलेला असतो. आणि आता कुसुमने तर तोंडालाच हात लावलेला असतो. तर मधुभाऊ म्हणतात की वचन दे सायली यापुढे तू अर्जुनला भेटणार नाहीस, त्याला भेटणारही नाही, त्याच्यासोबत बोलणारही नाही आणि त्याच्या समोरही तू जाणार नाही असे मधुभाऊ आता सायलीला ठणकावून सांगतात. आणि चुकूनही तो समोर आला तरी त्याच्या बरोबर एकही अक्षर न बोलता पाठ फिरून निघून जाशील. आणि असे म्हणत आता मधुभाऊ हात पुढे करत सायलीला वचन मागतात. तर सायली फक्त मधुभाऊकडे बघतच राहते. मधुभाऊ म्हणतात की तुला मी पुन्हा सांगतो सायली यापुढे त्या अर्जुन सुभेदाराशी कोणताही संबंध ठेवायचा नाही. तेव्हा आता कुसुम म्हणते की मधुभाऊ एवढं टोकाचं बोलू नका आणि संबंध तोडायची काय गरज आहे. कुसुम म्हणते की मान्य आहे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे पण लग्नसुद्धा. तर लगेच मधुभाऊ म्हणतात की खोटं, लग्नसुद्धा खोटं आहे आणि त्यांचा संसारसुद्धा खोटा आहे. मग ते सोडण्यासाठी या सायलीची दातखिळी का बसली. आणि सायली तू का आता माझं काही ऐकायचंच नाही का, असं ठरवलं आहे का. मधुभाऊ म्हणतात की हे बघ मी तुला जे सांगतोय ना ते तुला कदाचित पटत नसेल पण तुला माझं ऐकावंच लागेल. रडतच सायली म्हणते की मधुभाऊ असं नका ना बोलू. मधुभाऊ म्हणतात की यापुढे तू अर्जुनशी जरी बोलण्याचा जरी प्रयत्न केला तरी तुला हा बाप जिवंत दिसणार नाही सायली, एवढं लक्षात ठेव. असे म्हणत आता मोबाईलची रिंग वाजत असताना मधुभाऊ फोन कट करतात आणि रागाने आतमध्ये निघून जातात. तर आता सायली रडू लागते. इकडे आता अर्जुन विचार करत म्हणतो की मिसेस सायलीने माझा फोन कट केला. इकडे आता अर्जुन चैतन्याला सांगतो की मिसेस सायली माझा फोन का घेत नाहीये. मला वाटलं की माझा फोन बघून मिसेस सायली लगेच माझा फोन घेतील. अर्जुन म्हणतो की एवढ्या काय बिझी आहेत आणि काही प्रॉब्लेम झाला तर नसेल ना. असे म्हणत अर्जुन डोक्याला हात लावतो आणि अर्जुनला आता सायलीची काळजी वाटू लागते. चैतन्य म्हणतो की हे बघ अर्जुन तुझा मिस कॉल बघून त्या नक्की तुला कॉल बॅक करतील, तू काही काळजी करू नकोस. आणि अर्जुन म्हणतो की मी पुन्हा एकदा फोन लावून बघतो. तेव्हा आता सायलीचा फोन बंद लागत असतो. तर आता चैतन्य म्हणतो काय झालं. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायलीने त्यांचा फोन बंद करून ठेवलाय. अर्जुन म्हणतो की तू आत्ताच म्हटला होता ना फोन सायलेंटवर असेल पण नाही, आता तर तो बंद लागतोय, म्हणजे मुद्दामहून माझा फोन घेतला नाही आणि त्यांचा फोन बंद करून ठेवलाय त्यांनी, किंवा मधुभाऊ डिस्टर्ब होतील त्यामुळे त्यांनी फोन कदाचित बंद केला असेल असे अर्जुन चैतन्याला सांगतो. अर्जुन म्हणतो की जेव्हा सायली निघून गेल्या तेव्हा मधुभाऊ किती भडकले होते माहिती ना तुला चैतन्य. आणि लगेचच आता चैतन्य म्हणतो की आता तर खूपच अवघड झालं. तर तेवढ्यात अर्जुन म्हणतो की हा अर्जुन सुभेदार आतापर्यंत एकही केस हरलेला नाही, तेव्हा माझं प्रेम मी कसं हरून देईल. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की पण अर्जुन हे सगळं करताना तुला तुझ्या फॅमिलीच्या आणि मधुभाऊच्या विरोधात जावं लागेल. तर आता अर्जुन म्हणतो की माहिती आहे मला आणि आम्ही एकत्र येण्यासाठी मी कसं मॅनेज करील हे मला माहीत नाही आहे आत्ता, पण आम्ही एकत्र येऊ हे मात्र खरं आहे असे अर्जुन आता चैतन्याला सांगतो. कारण मला माहिती आहे माझं प्रेमसुद्धा खरं आहे आणि आमचं लग्नसुद्धा खरं आहे असे आता अर्जुन चैतन्याला सांगतो.
फक्त अर्जुन म्हणतो की मला एकदा कळू द्या की त्यांच्या मनात सुद्धा माझ्या इतकंच प्रेम आहे, मग आम्हाला कोणीच अडवू शकत नाही. आणि अर्जुन म्हणतो की मग बघ, मी माझ्या प्रेमासाठी असं काही फाईट करणार आहे ना की जी फाईट फक्त अर्जुन सुभेदारच करू शकतो. आणि आता इकडे सायलीने कुसुमला मिठी मारलेली असते. कुसुमच्या मिठीत येत सायली ही हाय मोकलून रडू लागते. सायली म्हणते की कसं ग कुसुमताई, काय होऊन बसलं? आमचं लग्न खरं आहे पण आम्ही एकमेकाला भेटूही शकत नाही, बोलूही शकत नाही. काय झालं हे? असे म्हणत आता सायली मोठमोठ्याने रडू लागते. रडतच सायली म्हणते की मी आता यांच्याशी बोलूही शकणार नाही आणि आता यांना बघूही शकणार नाही. कुसुम म्हणते की अगं सायली, तसं काहीच नाहीये. मधुभाऊ मगाशी रागात होते ना, म्हणून ते तसं बोलले. सायली रडतच म्हणते की मधुभाऊ जे बोलले त्यांचं मी ऐकणार नाही, हे शक्य आहे का कुसुमताई? मगाशी मी मधुभाऊंना वचन नाही देऊ शकले, पण त्यांची आज्ञा मी कधी मोडू शकेन का? असे आता सायली कुसुमला बोलते. आणि रडत सायली म्हणते की आता यांच्याशिवाय मी कसं जगू, मी यांच्याशिवाय नाही जगू शकत. असे म्हणत सायली आता कुसुमच्या मिठीत येऊन रडू लागते. तेव्हा आता कुसुम म्हणते की सायली तू शांत हो, मी काही करता येते का बघेन, तू काही काळजी करू नकोस. असे म्हणत आता कुसुम ही सायलीला मिठीत घेते आणि सायली आता कुसुमच्या मिठीत येत रडत असते. इकडे आता कल्पना आणि अस्मिता टेबलवर हॉलमध्ये बसलेल्या असतात. थोड्यात आता विमल ही पेपरमध्ये घड्या घालून सायलीचे कपडे घेऊन जाऊ लागते. तर कल्पना म्हणते विमल मला जरा थोडा कांदा चिरून दे. तर आता विमल म्हणते की अर्जुन दादानी सायली वहिनीचे कपडे जरा बेडरूममध्ये ठेवायला सांगितले, ते ठेवून येतेस. तर लगेच कल्पना त्या कपड्यांकडे बघते आणि म्हणते थांब. कल्पना म्हणते की त्या मुलीचे कपडे इथेच ठेव आणि फक्त अर्जुनचेच कपडेवर त्याच्या खोलीत घेऊन जा. विमल म्हणते की पण वहिनी असं का? तर कल्पना म्हणते की कारण ती खोली फक्त अर्जुनची आहे. कल्पना म्हणते की तिथे दुसऱ्या कोणाच्याही वस्तूंना जागा नाहीये, कळलं का तुला विमल? ठेव ते कपडे इथे. तेव्हा आता अस्मिता खुश होते तर विमलला मोठा धक्का बसतो. इकडे आता अस्मिता पटकन आता कल्पनाला म्हणते की पण मम्मा, अर्जुनच्या वस्तू नसलेल्या तर कपाटाची कपाटं भरलेली आहेत. आणि अस्मिता असे बोलताच आता कमरेला पदर खोचून रागाने कल्पना ही अर्जुनच्या बेडरूमकडे जाते. आणि आता रागाने अर्जुनच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटातून सायलीचे सगळ्या कपड्यांची बॅग आता कल्पना बाहेर काढते. आणि आता समोरच सायलीची डायरी सुद्धा कल्पना हातात घेते आणि रागाने त्या डायरीकडे बघत ती डायरी त्या बॅगमध्ये घालते. इकडे आता चैतन्य आणि अर्जुन खाली हॉलमध्ये असतात. इकडे आता अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. अस्मिता विमल समोर उभ्या असतात. चैतन्य म्हणतो की अर्जुन काही जरी झालं तरी आज ऑफिसला जावंच लागेल, थांब मी फाईल घेऊन येतो. तर अर्जुन चैतन्याला थांबवतो. अर्जुन म्हणतो की चैतन्य ऑफिसमध्ये जे काही आहे ना ते आज तूच हँडल कर प्लीज. आणि तेवढ्यात आता कल्पना बेडरूममधून ती बॅग घेऊन तिथे येते आणि खाली टेबल समोर फेकते. तेव्हा आता अर्जुन चैतन्य कल्पनाकडे बघू लागतात. रागाने कल्पना विमलला म्हणते की विमल, मी तुला म्हणते ते कपडे या बॅगमध्ये भर. तर कल्पना म्हणते की ऐकू नाही आलं का विमल तुला? तर विमल पटकन आता सायलीच्या साड्या आता त्या बॅगमध्ये टाकते. तर अर्जुन विचार करतो की सायलीचे कपडे. तर आता विमल आता पटकन ते कपडे बॅगमध्ये भरताच इकडे कल्पना म्हणते की चैतन्य, हे कपडे त्या मुलीच्या घरी तिच्या तोंडावर फेकून मार आणि मला या घरात तिची एकही वस्तू नको. हे ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता कल्पना म्हणते की इथे मला तिचं अस्तित्वच नाही पाहिजे. आणि लगेचच इकडे मधुभाऊ हे सायली समोर येतात आणि सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र बघताच मधुभाऊला अजून खूप राग येतो. आणि रागाने मधुभाऊ आता सायलीला म्हणतात की एका अविवाहित मुलीच्या गळ्यात मी मंगळसूत्र बघू शकत नाही. तेव्हा आता सायली म्हणते की मधुभाऊ, मी अर्जुन सुभेदारांची बायको आहे. आणि तेवढ्यात आता अर्जुन आणि चैतन्य सायलीच्या कपड्यांची बॅग घेऊन तिथे आलेले असतात. आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की तू एक कॉन्ट्रॅक्टचे लग्न केलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टनुसार लग्न केलं म्हणून हे मंगळसूत्र घालण्याचा तुला काहीच अधिकार नाही, काढ ते मंगळसूत्र. असे म्हणत मधुभाऊ आता सायलीच्या गळ्यातील मंगळसूत्र उडू लागतात. तर त्याच वेळेस ती बॅग घेऊन अर्जुन आणि चैतन्य तिथे येत असतात. आणि लगेचच मधुभाऊ म्हणतात की काढ ते मंगळसूत्र काढ. आणि मग मधुभाऊ ते मंगळसूत्र उडू लागतात. तर आता त्या मंगळसूत्रातील मणी आता खाली पडत असतात, मंगळसूत्र तुटत असते. आणि सायली मोठमोठ्याने आता रडून आता मधुभाऊला ते थांबवण्यासाठी आता
झटापट करत असते तर अर्जुन आणि चैतन्य तिथे येतात आणि लगेचच आता ते मंगळसूत्राचे मणी खाली पडतात. सायली ही आता रडू लागते तर मधुभाऊ तेथून निघून जातात. तेव्हा ते सगळे मणी गोळा करून सायली त्या मंगळसूत्रातले मणी पुन्हा सुईने आता एकत्र करून दोऱ्यामध्ये टाकू लागते. तर अर्जुन ते बघतो आणि सायलीचं खरं आपल्यावरचं प्रेम आणि मंगळसूत्राची खरी किंमत आता अर्जुन समोर आलेली असते आणि सायलीचं आपल्या मंगळसूत्रावर आणि आपल्यावर किती प्रेम आहे हे अर्जुन समोर येताच आता अर्जुन सायलीच्या प्रेमासाठी अख्ख्या बरोबर फाईट करायला तयार झालेला असतो. तर आता सायलीचं प्रेम समोर येऊन अर्जुन सगळ्या जगाबरोबर आता लढाई करून सायलीचं प्रेम कसे जिंकणार आणि दोघंही कसे एकत्र येणार हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.